नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी आज मोठी खुशखबर या ठिकाणी असणार आहे. कारण की आज जे आहे ना, आज 15 जुलै आहे आणि 15 जुलै रोजी खूप साऱ्या लाडक्या बहिणी जून महिन्याची जी ₹1500 आहे ना, हे ₹1500 जमा होण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. तुम्हाला ₹1500 आले का? ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आले असेल तर हो म्हणून नक्की पाठवायचे. जर आले नसेल तर नाही म्हणून नक्की पाठवायचं आहे. परंतु या ठिकाणी अजून खूप साऱ्या लाडक्या बहिणींना जे पैसे आहे ना, ते इथे आलेले नाही. जवळ-जवळ फक्त 10% लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती हे जे पैसे आहे ना, हे पैसे जमा झालेले नाही. परंतु या ठिकाणी खूप साऱ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर जे पैसे आहे ना जून महिन्याचे, हे पैसे सुद्धा इथे जमा होणार नाही. त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहे. कोणाला पैसे भेटणार, कोणाला नाही. या ठिकाणी आपण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर ₹3000 बद्दल सुद्धा इथे मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. ते ₹3000 कोणाला भेटणार ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. बघा या ठिकाणी मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, की जे आपले जून महिन्याचे पैसे आहे ना, हे पैसे 15 ते 18 जुलै दरम्यान लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती या ठिकाणी जमा होणार आहे. कारण की जी अर्निंग जे आहे ना, हे खूप सारे दिवस या ठिकाणी झालेले आहे. म्हणजे 8 जुलैला जो जी-आर आहे ना, हा निघालेला होता जून महिन्याच्या हप्त्याबद्दल. परंतु त्यानंतर जे पैसे आहेत, ते पैसे सोमवारी सुद्धा जमा झाले नाही, मंगळवारी सुद्धा इथे जमा झालेले नाहीयेत. त्यामुळे आता आजची 15 जुलै असल्यामुळे आज चान्स आहे, की खूप साऱ्या लाडक्या बहिणीचे पैसे ते त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, एकाच वेळी ₹3000 जे आहे ना, हे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. कारण की आज जर पैसे जमा झाले नाहीत, 10% लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत. परंतु जर अजून सुद्धा इथे आज जर 90% लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती जे पैसे आहे, हे जमा झाले नाहीत, तर येत्या 19 जुलैनंतर आपल्याला जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे जे पैसे आहे ना, हे एकत्र आपल्या अकाउंटवरती इथे जमा होऊ शकतात. आज राज्यातील जे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आहे ना, ही पार पडणार आहे आणि यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशाबाबत जो निर्णय आहे ना, हे होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून वर्ग केल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची ते सुरुवात होणार आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जे पैसे आहे ना, हे नेमके कोणाला मिळणार नाही, हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे. कारण की परवा दिवशी आपण न्यूज बघितलेली असेल, की त्या न्यूजमध्ये असं सांगितलेलं होतं, की जवळ-जवळ 50 लाख ज्या लाडक्या बहिणी आहे ना, या लाडक्या बहिणीचा जो लाभ हा कायमचा बंद केलेला आहे. कारण की त्यांनी ई-के-वाय-सी ची प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही, असं त्यामध्ये सांगितलेलं होतं. बघा ज्या महिलांनी 30 एप्रिलपूर्वी आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि ज्या योजनेच्या सर्व अटी पूर्ण करतात, त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणी 30 एप्रिल रोजी आपली ई-के-वाय-सी जी प्रक्रिया ही पूर्ण केलेली असेल, त्यांनाच हा जून महिन्याचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार आहे. हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आणि तुम्ही म्हणाल, "सर आम्हाला मे महिन्याचा सुद्धा हप्ता इथे भेटलेला नाही." तर बघा इथे सध्या तुमची जी पडताळणी ना ही सुरू असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा जो हप्ता आहे ना तो इथे भेटलेला नसेल. परंतु इथे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. जर तुम्ही पडताळणीमध्ये पात्र झालात, तर तुम्हाला इथे मे आणि जून या 2 महिन्याचे पैसे म्हणजे ₹3000 तुम्हाला इथे सोबत जे आहे ना, हे सोबत भेटू शकतात. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाही. परंतु बघा, ज्यांचे उत्पन्न जे आहे ना, हे 2.5 लाखांच्या वरती जर असेल, तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे ना, तो जून महिन्याचा लाभ इथे भेटणार नाही. हे सुद्धा इथे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की यामध्ये जे नियम आहे ना, हे अधिक कडक या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा पेन्शनधारक असेल, सरकारी नोकरीची पेन्शन जर घेत असेल अथवा तुम्ही करदाता असेल, तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार नाही. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल, तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.